नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आत्ताची महत्त्वाची बातमी म्हणजे बेस्टच्या संपावर अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही आणि म्हणूनच बघणार आहोत मुंबईकरांचे कसे हाल सुरू आहेत. तर गेल्या 7 दिवसांपासून हा संप सुरू आहे आणि मुंबईकरांचे हाल होत आहेत. रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची लूट होती आणि या संपाचा सगळा भार लोकल रेल्वेवर पडतोय. पण आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे आजच्या सोमवारीच हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते टिळकनगर दरम्यान रुळाला तडा गेलेला आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक तब्बल अर्धा तास उशिरानं धावतीये. एकीकडे संपावर तोडगा काढण्यासाठी मनसेनं कोस्टल रोडचं काम बंद पाडलंय आणि बेस्ट संपामुळे मुंबईत जागोजागी अशा रीतीनं वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे सगळ्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की एरवी लोकप्रतिनिधी कायम म्हणत असतात मुंबईचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. इतक्या महत्त्वाच्या घटना घडत असताना मुंबईकरांचे सातत्यानं हाल होत आहेत. एक मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची एक महत्त्वाचं जर सेवा उपलब्ध नसेल तर अशावेळी लोकप्रतिनिधी काय करतात, मुंबईचे कैवारी नेमके कोण, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय. काय झालं बैठकीमध्ये? नाही, बैठकीमध्ये परवा दिलेल्या आम्ही जे सबमिशन केलं होतं त्याच्यात परत चर्चा झाली आणि आम्ही आमची बाजू परत यांच्यासमोर मांडलेली आहे आणि आता ते त्यांचा रिपोर्ट कोर्टासमोर देतील. पण सकारात्मक चर्चा झाली असं नाही, चर्चा चांगली झाली. सर्व पॉइंट्स परत एकदा समजून आणि सर्व शशांक राव यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकत होतो. आपल्याला माहिती आहे मुख्य सचिवांनी एक महत्त्वाची बैठक बोलवली होती मंत्रालयामध्ये आणि आता हा रिपोर्ट सादर होणार आहे हायकोर्टामध्ये. हायकोर्टात नेमकी काय सुनावणी होते त्यावर देखील संपाचं भवितव्य ठरणार आहे. ही समिती आता कोर्टात अहवाल देईल आणि त्यानंतर कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा शशांक राव नेमके काय म्हणाले होते तर त्यांनी आता त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय की चर्चा पुन्हा एकदा सकारात्मक झालेली आहे. त्यांचे मुद्दे पुन्हा एकदा त्यांनी मांडलेले आहेत. पण या सगळ्याचं फलित काय तर तोडगा नाही. अजूनही चर्चा निष्फळ आहे असंच म्हणावं लागेल, कारण या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. काही वेळापूर्वीच मुख्य सचिवांसोबत या बैठकीला सुरुवात झाली होती. बैठकीमध्ये परवा दिलेल्या आम्ही जे सबमिशन केलं होतं त्याच्यात परत चर्चा झाली आणि आम्ही आमची बाजू परत यांच्यासमोर मांडलेली आहे आणि आता ते त्यांचा रिपोर्ट कोर्टासमोर देतील. पण सकारात्मक चर्चा झाली असं नाही, चर्चा चांगली झाली. सर्व पॉइंट्स परत एकदा समजून आणि सर्व विषयांवर डिटेल्ड चर्चा केलेली आहे. तुम्ही तुमच्या मागण्यांवरती ठाम आहात आणि सरकार कुठेतरी निगोशिएट करायला किंवा 2 पावलं मागे यायला तयार आहे की त्याच्या बैठकीनंतर? सरकारने त्यांच्यासमोर काय मांडलेलं आहे ते एकूण कळलं नाही आणि जस्ट त्यांनी आत्ताच फक्त आम्हाला कारण आमच्याकडे आत्तापर्यंत उपक्रम काय म्हणत आहे त्याच्याबद्दलची काही त्यांचं म्हणणं काय त्याच्याबद्दल काही प्रत आलेली नव्हती. त्यामुळे त्याच्याबद्दल काही चर्चा होऊ शकली नाही. पण आम्ही आमचं मत त्यांच्यासमोर मांडलं. तसंच उपक्रमाने आणि महानगरपालिकेने त्यांच्यासमोर त्यांचं मत मांडलेलं असेल. आता हे ते कोर्टासमोर सबमिट करतील. आज तोडगा निघेल असं वाटतं कशाशी? तोडगा निघावा अशी मी नेहमीच अपेक्षा करेन. विलिनीकरणाचा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. त्या संदर्भात चर्चा सकारात्मक झाली का? नाही, आम्ही आमचा मुद्दा मांडलेला आहे. त्यांनी तो समजून घेतलेला आहे. अपेक्षा आहे की सकारात्मकरित्या निर्णय घेतील. आपण बघतोय शशांकराव म्हणतात की अपेक्षा आहे सकारात्मक निर्णय येईल असा. विलिनीकरणाचा अर्थसंकल्पाच्या विलिनीकरणाचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. एकीकडे या बैठकीतून सकारात्मक चर्चा झाल्याचं ते म्हणतात पण अजून तोडगा निघालेला नाहीये. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बेस्ट संपाचा आजचा 7वा दिवस आहे. पण मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाजप नेते मात्र यावर प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत, कारण ते शांत दिसत आहेत. बेस्ट संप विषयात शिवसेना अडचणीत असतानाही भाजपच्या नेत्यांना वक्तव्य न करण्याच्या पक्षानं सूचना दिल्याचं कळतंय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात. आपल्याला माहिती आहे युतीची चर्चा अजूनही अर्धवट आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बेस्ट संपाबाबत भाजपचं मात्र हातावर घडी तोंडावर बोट असंच धोरण सध्या दिसतं आहे. आताची एक महत्त्वाची बातमी आपण बघतो आहोत की एकीकडे तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होत आहेत पण मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त या मुद्द्यावर भाजपकडून कोणी काही प्रतिक्रिया देत नाही. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण म्हणू शकतो की याबद्दल कोणताही वक्तव्य न करता राजकारण खेळलं जाते असं म्हणता येईल? रेणुका, आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी युती होईल याबद्दल प्रयत्नशील आहे आणि या प्रयत्नात कुठलाही खोडा घातला जाऊ नये याच्याकरता शिवसेनेवर कुठल्याही प्रकारची टीका करायचं भारतीय जनता पक्षानं टाळलेलं आहे.
विशेषतः बेस्ट सारखा जो प्रश्न आहे त्याला शिवसेनेला जबाबदार ठरवलं जात आहे. शिवसेना अडचणीत आलेली आहे. मात्र अशा वेळी शिवसेनेवर कुठलीही टीका करायची नाही अशा सूचना भारतीय जनता पक्षातर्फे आपल्या नेत्यांना देण्यात आल्या अशी आपल्याला माहिती कळते. काही दिवसांपूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्षाची दिल्लीत राष्ट्रीय परिषद होती त्यावेळेस फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बेस्टच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं आणि यातून आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय एवढंच ते म्हणाले होते. पण त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं याबद्दल वक्तव्य करण्याचं टाळलेलं आहे आणि शिवसेना या प्रकरणात अधिक अडचणीत येऊ नये यासाठीच भाजपने हे धोरण आखल्याचं आपल्याला माहिती कळते आहे. एकंदरीतच पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी युती व्हावा याकरता बचावात्मक पवित्रा त्यांनी अंगीकारलाय हे स्पष्ट होत आहे. धन्यवाद. या माहितीबद्दल आपण बघतोय की कशा रीतीनं एकीकडे बेस्टच्या संपाचा 7वा दिवस आहे, तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्य सचिवांनी देखील काही वेळापूर्वी बैठक बोलवली होती आणि सकारात्मक चर्चा झाली, तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे शशांक राव यांनी. बघूयात आता हायकोर्टात अहवाल सादर झाल्यानंतर नेमकं काय होतंय. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना जेव्हा अडचणीत आहे तोपर्यंत मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाजपचा कोणताही नेता यावर वक्तव्य करत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेनं कोस्टल रोडवर काही वेळापूर्वी आंदोलन केलंय. कोस्टल रोडचं बांधकाम त्यांनी बंद पाडलंय असं कळतंय. संप जोपर्यंत बेस्टचा मिटत नाही तोपर्यंत हे काम सुरू करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा मनसे कार्यकर्त्यांनी घेतलाय. पोलीस बंदोबस्तात कोस्टल रोडच्या कामाला मात्र पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आपल्याला माहिती आहे मनसेनं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता आणि मनसेचं आंदोलन झालं, पण या आंदोलनानंतर अर्ध्या तासाच्या आत या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. अर्ध्या तासाच्या आत पोलीस बंदोबस्तात कोस्टल रोडचं काम पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. बेस्टच्या संपाचा 7वा दिवस आहे आणि या संपातल्या कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्यासाठी बेस्टच्या संपाच्या पाठिंब्यासाठी मनसेने हे आंदोलन सुरू केलं. तर अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अक्षय, नेमकं काय काय घडतंय? रेणुका, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या सगळ्या संपाला पाठिंबा दिला होता. सोमवारपर्यंत बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, सरकारचं नाक दाबू अशा प्रकारची भूमिका घेतली होती. आणि यानंतर महानगरपालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं काम जे वरळी परिसरात बंद पाडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र अवघ्या अर्ध्या तासाच्या आत पुन्हा एकदा आपण बघतोय पोलीस बंदोबस्तात हे काम जे आहे सुरू करण्यात आले. आपण या ठिकाणी क्रेन्स ज्या क्रेन्स बाहेर काढण्यात आल्या होत्या या क्रेन्स सुद्धा आता पुन्हा एकदा कोस्टल रोडच्या कामासाठी आतमध्ये उतरवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी अनेक कर्मचारी सुद्धा जे पुन्हा एकदा कामावर जाण्याच्या तयारीत दिसून येतो. या सगळ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा सगळ्यांना बाहेर काढलं होतं. पुन्हा एकदा यासोबतच हे जे मुख्य द्वार आहे ज्या ठिकाणी प्रकल्पाचं, या ठिकाणी प्रकल्पाचं मुख्य द्वार सुद्धा बंद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा आत घेण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा हे काम सुरू करण्यात आलेलं आहे. अनेक कर्मचारी आपण बघतोय या ठिकाणी कामावर जाण्यासाठी सज्ज झालेले आहे आणि थोड्याच वेळात जे आहे हे पुन्हा एकदा काम खरं तर सुरू झालेलं आहे काम. मात्र थोड्याच वेळात पुन्हा एकदा सगळे कर्मचारी आतमध्ये जातील आणि त्यांचं जे काम आहे ते हाती घेतील. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आंदोलन केलं ह्या आंदोलनावर आता एक अर्ध्या तासाच्या आत आंदोलन जे आहे हे सगळं आंदोलन निपटवण्याचा प्रयत्न. अक्षय, एकीकडे पाठिंबा दिलेला आहे मनसेनं, पुन्हा एकदा काही वेगळ्या मार्गाने आंदोलन करण्याचा आणि बेस्टच्या संपाला आपला पाठिंबा दर्शवण्याचा मनसेचा पुन्हा काही प्रयत्न असू शकतो? रेणुका, सकाळपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आपण मागावर होतो. त्यांच्याकडनं कुठली पूर्वसूचना कुठल्याही आंदोलनासंदर्भात देण्यात आली नव्हती. कारण ज्यावेळी घोषणा वजा सरकारला इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला होता, सोमवारपासून रस्त्यावर आम्ही तोडगा काढू आणि जी परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेची उद्भवेल याला सरकार जबाबदार असेल. आणि याच नंतर काल रात्रीपासूनच अनेकांच्या फोन टॅपिंग्स असो किंवा अनेक पदाधिकाऱ्यांना विचारपूस की नेमकं आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे सगळ्याबाबत पोलीस सुद्धा या पदाधिकाऱ्यांच्या मागावर आहे. त्यामुळं नेमकं पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठलं आंदोलन करेल का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. कारण गोपनीय पद्धतीने आंदोलन यांच्याकडनं केले जात आहे. कुठल्याही पद्धतीची माहिती प्रसिद्धी माध्यमांना किंवा कुणाला दिली जात नाही. मात्र ही गोष्ट नक्कीच ज्या पद्धतीनं अर्ध्या तासाच्या आत या ठिकाणी कोस्टल रोडच्या परिसरात झालेलं आंदोलन या पोलिसांकडनं पुन्हा जे बंद झालेलं काम सुरू करण्यात आलं हे कुठेतरी मनसेच्या जिव्हारी लागेल आणि मनसेकडनं पुन्हा एकदा नवं आंदोलन हाती घेण्यात येईल
अशी शक्यता आहे. रेणुका. निश्चितच धन्यवाद अक्षय. या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय कोस्टल रोडवर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता मनसेने आणि काही वेळातच पोलीस बंदोबस्तात या कामाला सुरुवात करण्यात आली. एकीकडे या सगळ्या घडामोडी आहेत. आपल्याला माहिती आहे बस सेवा जेव्हा बंद असते तेव्हा रेल्वेवरचा ताण किती वाढतो आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज हार्बर रेल्वेची वाहतूक काही वेळापासून विस्कळीत आहे. कुर्ला ते टिळकनगर या स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाला असे तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे रेल्वे सेवा तब्बल अर्धा तास उशिरानं धावते आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे. मनोज कुलकर्णींकडून अधिक अपडेट घेणार आहोत. मनोज, अद्दाचे काय अपडेट्स कळू शकलेत वाहतुकी संदर्भातले? बरोबर आहे. आता सध्या ट्रॅकचं काम सुरू आहे, दुरुस्तीचं काम सुरू आहे, परंतु ते तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेलं आहे. याच्यावरून लोक सुद्धा जात आहेत. एकंदरीतच सकाळची वेळ आहे, चाकरमानी कामावर जायला निघतात आणि बेस्टचा संप आहे. लोकल ट्रेन शिवाय पर्याय नाही आहे लोकांना आणि त्याच दरम्यान सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास टिळकनगर ते कुर्ला स्थानकाच्या दरम्यान सीएसटीच्या बाजूने जाणाऱ्या लोकल सेवेवर याचा परिणाम झालेला आहे. एकूणच कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात जरी ही दुरुस्ती केली असली तरी लोकल सेवा सुरू झाली, पण अर्धा ते पाऊण ह्या लोकल जात आहेत. त्यामुळे जे चाकरमानी. धन्यवाद मनोज या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि लोकल वाहतूक सुरू असली ती काहीशी विस्कळीत स्वरूपात म्हणजे अर्धा तास उशिरानं सध्या वाहतूक सुरू असल्याचं कळत आहे. पुढची एक बातमी आपण बघतोय औरंगाबादमधली अत्यंत धक्कादायक बातमी. एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं कळत आहे. औरंगाबाद जवळच्या शेंदूरवाडा इथली एक अल्पवयीन मुलगी अचानक गायब झाली होती. वाळूज नजीकच्या एका शेततळ्यामध्ये तिचा मृतदेह सापडलाय. पण तिने आत्महत्या केली का, यामागे काय आणखीन कारण आहे याविषयीचा संभ्रम कायम आहे. शेततळ्यात हा मुलीचा मृतदेह पाहून आपण विचार करू शकतो की तिच्या आईवडिलांचं नेमकं काय झालं असेल. मुलीच्या वडिलांनी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. औरंगाबादमधली ही बातमी आपण बघतोय. शेततळ्यामध्ये या मुलीचा मृतदेह सापडला. औरंगाबादमधल्या एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय. शेंदूरवाडा परिसरातली ही घटना आहे. याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पण आणखीन एकदा आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा टीका करताना दिसत आहेत. मंदिर वही बनाएंगे म्हणत जनतेची फसवणूक केली जाते आणि सत्तेत येण्याची स्वप्न भाजप पाहत आहे अशी टीका छगन भुजबळ यांनी उल्हासनगरमध्ये केली आहे. लोगों को जो नहीं छोड़ा, भगवान को भी नहीं छोड़ रहे भाई ये लोग. हमारे बजरंगबली हनुमान जी, ये जो यूपी के चीफ मिनिस्टर है, मुख्यमंत्री, उन्होंने कहा वो योगी साहब, वो कहा कि ये जो हनुमान जी हैं ये दलित समाज के थे. भाई तेरे को किसने कहा? कौन कहा तेरे को? बस बोल दिए. दूसरा बोला नहीं दलित समाज के नहीं, ये आदिवासी दलित थे. तीसरा उठ गया, बोले नहीं जैसे अरमान सलमान वैसे हनुमान. चौथा बोल रहा है ये चीनी है. महत्वाची बातमी आहे ती मराठा आरक्षणासंदर्भातली. मुंबई हायकोर्टानं आता उत्तर देण्यासाठी 18 जानेवारीपर्यंतची मुदत दिली असं कळतं. 21 जानेवारीपर्यंत मुदतवाढीची राज्य सरकारची विनंती आता कोर्टानं फेटाळलेली आहे, नाकारलेली अशी माहिती कळते. तुम्हाला पुरेसा वेळ दिलेला आहे अशा शब्दात हायकोर्टानं राज्य सरकारला हे खडे बोल सुनावलेत अशी माहिती कळते. त्याची बातमी पुन्हा एकदा आपण बघतोय. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टानं उत्तर देण्यासाठी 18 जानेवारीची मुदत दिली आहे. अधिक माहिती घेणार आहोत विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, आताचे अपडेट्स. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात 23 जानेवारीला सुनावणी होणार आहे आणि या संदर्भात राज्य सरकारनं 11 जानेवारीपर्यंत आपलं उत्तर दाखल करणं अपेक्षित होतं. मात्र राज्य सरकारला मुदतवाढ हवी होती ती 21 जानेवारीपर्यंतची. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठाने मात्र राज्य सरकारला तुम्हाला पुरेसा वेळ दिलेला आहे, आता फारसा अधिक वेळ देता येणार नाही असं म्हणत 18 तारखेपर्यंतची मात्र मुदतवाढ दिलेली आहे. राज्य सरकारनं 21 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ मागितली होती. आता राज्य सरकारला 18 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका हायकोर्टासमोर स्पष्ट करायची आहे आणि त्यानंतर 23 जानेवारीला न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठासमोरच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या याचिका आहेत याची एकत्रित सुनावणी होणार आहे. धन्यवाद या माहितीबद्दल. आपण बघतोय आत्ताचं अपडेट पुन्हा एकदा. मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टानं उत्तर देण्यासाठी आता 18 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. 21 जानेवारीपर्यंत मुदतवाढीची राज्य सरकारची विनंती आता कोर्टानं नाकारलेली आहे.